हा नियम, कारण आपण नियम बनवलेले असतात. कारण विद्यार्थी, आपण या ठिकाणी विद्यार्थी म्हणून आलेला नियम बनवलेल्या नियमाचं काहीतरी आपण पालन केलं पाहिजे. उल्लंघन होता कामा नये, एवढं मात्र तुम्ही सहकार्य करा. चला तर आपला उपक्रम पुढे घेऊया आपण. आता ह्या चिठ्ठ्या आहे, ह्या चिठ्ठ्या तुम्हाला एकेकाला उचलायच्या आहेत. सबको एक एक चिठ्ठी उठानी है. आपापल्या चिठ्ठ्या उघडून बघायच्या. तुमच्या चिठ्ठीत काय लिहिलंय मॅडम? कमा. मॅडम म्हणायला नको होतं मी, सॉरी. तुझ्या चिठ्ठीमध्ये काय आहे बेटा? जास्वंद आहे. तुझ्या गुलाब, कमळ, जास्वंद आहे. वा. मोगरा, मोगरा, गुलाब. आता आपल्याला काय करायचं माहितीये का? ज्यांच्या ज्यांच्या चिठ्ठ्या सारख्या आहेत ना, त्यांना एकत्र बसायचं आहे. त्यांचा एक गट बनेल. ठीक आहे. आता दोघं आहे म्हणजे दोघांचा गट होईल का? नाही. दोघांची काय होईल? जोडी. तर आपल्याला जोड्या बनवायच्या. ज्यांच्या ज्यांच्याकडे सारखे सारखे फुलांची नावं आली आहे त्यांनी त्यांनी जोडी बनवायची. सोबत बसायचं आहे. गट दिसले पाहिजे. थोडासा गट बनवायचा, थोडासा डिस्कस करू. आता ही जी पुस्तिका आहे ही एक एक पुस्तिका मी तुम्हाला सर्वांना देणार आहे. एक पुस्तक तुम्हाला 2 ग्रुपला ऍडजस्ट करावं लागेल, कारण आपल्याकडे अवेलेबल नाहीये सध्या. मॅडम तुम्ही थोडंसं इकडे होऊन जा यांच्यासोबत. आता ह्या पुस्तिकेतलं जे 8व्या नंबरचा जो धडा आहे तो आपल्याला काढायचा आहे. रागावर नियंत्रण. पान नंबर 14. रागावर नियंत्रण हा जो धडा आहे हा तुम्हाला वाचायचा आहे. ठीक आहे. पहिले सगळ्यांनी मिळून हा धडा वाचायचा आणि मग मी तुम्हाला विचारणार आहे. चर्चा करायची आहे दोघांनी सोबत सोबत. 2-2चा आपण जी जोडी केलेली आहे, जोडी जोडीमध्ये चर्चा करायची आहे. सर चहा बोलवायचंय का? चहा आलेला आहे की थांबायचं? ओके. चर्चा करायची आपापसात. जो धडा तुम्ही वाचत आहात त्याबद्दल चर्चा करायची आहे. बेटा आपली पुस्तक यांच्याशी शेअर करायची आहे. झालं का वाचून तुमचं सगळ्यांचं? बरोबर वाचलं सगळ्यांनी? अर्थ कळला? जे काय दिलंय त्याचा अर्थ कळला? आता तुम्ही जी काही चर्चा केली आहे ती चर्चा इथे येऊन तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे ह्या धड्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते तुम्हाला इतरांना सांगायचं. काय वाटतं तुम्हाला? या पाठामध्ये रितेशराव बोललो हा चिडचिड्या स्वभावाचा, छोट्या छोट्या गोष्टी त्याला खूप असा राग येतो. म्हणजे रागात तो काही पण करत असतो. तर त्याची बिल्डिंग असते शिकत.
आता शीतल आता मोठी बहीण म्हणजे जबाबदारी येणारच आहे हा. तर तिला सुद्धा असं वाटत असते की आपल्या भावाने आपला राग कसा शांत करावा. त्यासाठी तिने एक युक्ती वापरली. तिने काय केलं, रितेशला एक ड्रॉइंग चित्रकलेची वही दिली आणि काही रंग दिले आणि सांगितलं त्याला की जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा ते एक चित्र काढायचं आणि त्याच्यामध्ये रंग भरायचा. त्याच्यात वेळ जाईल नक्कीच. त्या वेळेमध्ये त्यांचा जो राग आहे रितेशचा तो आपोआपच कमी होईल. अजून यापेक्षा वेगळं कोणाला काही सांगता येईल का? हा, बाकीच्यांनी पण एक एक करून यावं इथे. नवीन काही सांगता येईल अजून? तुम्ही काय विचार केला? असाच विचार केला होता? तुम्ही केलेली चर्चा? रितेश बाहेर जाऊन खेळू शकतो मुलांमध्ये, त्याच्याने थोडंसं त्याचं मन डायव्हर्ट होईल आणि तो थोडंसं रागावर नियंत्रण येऊ शकेल. बरं, मला सांगा, हे जे शीतलच्या सूचनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? शीतलने जी सूचना दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? योग्य सूचना आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकली असती ती? जेव्हा राग येतो तेव्हा मनुष्य असो किंवा विद्यार्थी असो काही करतो रागामध्ये. राग शांत व्हायसाठी त्यांनी ती वेळ त्याची गरज असते. त्यांनी कुठे ना कुठं तो वेळ घालवायचा हवा. आपण त्यांना 1 ते 100 असे म्हणायला सुद्धा लावू शकतो किंवा पाळी म्हणायला लावू शकतो आपण. पण त्यांचा राग कसा कमी होईल त्याकरता आपण वेळ कशी घालवता येईल याचा आपण विचार करायला हवा. एखादी त्याला आवडणारी वस्तू, चॉकलेट म्हणा, दुसरं काही खायचं आवडते त्याला जी वस्तू, ती जर त्याला दिली तर त्याला राग शांत होईल. त्याचं मन डायव्हर्ट केलं तर तू शांत होईल. अतिशय सुंदर उत्तर दिली आहे सगळ्यांनी. सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आता आपण ही पुढची कृती जी आहे विचार करूया. इथे काहीतरी तुम्हाला 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यावर तुम्हाला विचार करायचा आहे. सर्वांनी चर्चा करायची आहे. तुम्ही पण सामील व्हा चर्चेमध्ये. इकडे चर्चा झाली. चर्चा छान रंगलेली दिसत आहे मुलांमध्ये. चर्चेमध्ये सर्व मुलांनी सहभागी व्हायचं आहे. झाली चर्चा. आता जे बोलले नव्हते समोर येऊन, आता त्यांनी समोर येऊन बोलायचं. तुम्ही
तुमची चर्चा काय झाली सर? मॅडम मोठा श्वास घेणे आणि ती परिस्थिती हाताळण्याचा योग्य मार्ग कोणता याचा विचार करणे. इथे 4 कृती दिलेल्या आहेत. राग आल्यावर त्यापैकी कोणती कृती तुला योग्य वाटते? त्यातली कोणती कृती तुम्हाला योग्य वाटते? छान झालं बरं, त्यामुळे जास्त वेळ घ्यावा लागला. काही कृती दिलेल्या आहेत म्हणतात, आणि राग आल्यावर त्यापैकी कोणत्या कृती करणे तुला योग्य वाटते? इतर कृती अयोग्य का वाटत नाही, योग्य का वाटत नाही, म्हणजे काही अयोग्य असतील आणि काही योग्य असतील. त्यापैकी 4 इथे कृती दिलेल्या आहेत. पहिली रिॲक्शन समोरच्या व्यक्तीवर ओरडणे, जे सर्वच मुलं करतात, लहान मुलं असो इव्हन मोठे सुद्धा, आपण काही अपवाद नाही. दुसरा आहे मोठा श्वास घेणे आणि ती परिस्थिती हाताळण्याचा योग्य मार्ग कोणता याचा विचार करणे. तिसरा शांत राहून राग आणणाऱ्या व्यक्तीचा बदला कसा घ्यायचा याचा विचार करणे. हा उपाय जरा आहे, विचार करण्यासारखा आहे. चौथा सर्व राग गिळून शांत राहणे. हे म्हणजे लहान मुलं म्हणून सांगायचं का मॅडम? बघ, लहान मुलं ज्या वयाची आपण आता शिकवायला जाणार आहोत, त्यांच्या मानसशास्त्राचा जर विचार केला तर चौथा उपाय हा अत्यंत घातक आहे असं मला वाटतं. सर्व राग गिळून शांत राहणे. मुलं जेव्हा रागाला येतात आणि तो राग शांत करण्याचे त्यांना जर मार्ग सापडले नाही तर त्या मुलांवरती मानसिक काय परिणाम होत असतील याची जाणीव आपल्यापैकी बऱ्याच नाही. त्याची रिॲक्शन कोणतीही असो, इव्हन ते चिडले जरी असले तरी चांगलंच आहे, कोणावर ओरडले तरी चांगलंच आहे, कारण तेवढ्या वेळामध्ये त्या माध्यमातून का होईना आपण त्यांचा राग शांत होतो. त्यामुळे चौथा उपाय हा मला असं वाटतं, तुम्ही जर बरोबर म्हणत असाल तर हा मुद्दा आपण इथे खोडून टाकू की सर्व राग गिळून शांत राहणे हे कोणालाच योग्य नाही, इव्हन मोठ्या व्यक्तींना सुद्धा नाही, आणि लहानाला तर अजिबात नाही, कारण त्याचे दूरगामी परिणाम, वाईट परिणाम मुलांवरती नंतर पाहायला मिळतात. त्यानंतर शांत राहून राग आणणाऱ्या व्यक्तीचा बदला कसा घ्यायचा याचा विचार करणे, म्हणजे नक्कीच म्हणजे हळूहळू आम्ही हिटलर पुण्याकडे जाऊन राहिलेलो असं त्याचं सरकार, बरोबर आहे की नाही? बदले की भावना मेरे मन में है अभी, मौका आने तो मैं तेरे को बताऊंगा. म्हणजे आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी तयार होऊ नये असा त्याचा सरळ अर्थ होतो. मला असं वाटतं मॅडम तोही चुकीचा आहे. 2 आहे तिथे आता समोरच्या व्यक्तीवर ओरडणे. मला असं वाटतं थोड्या वेळासाठी याला काही प्रमाणामध्ये आपण मार्क द्यावे. आता कदाचित शिक्षक आपण असल्यामुळे मुलं तेवढे ओरडणार नाही, पण ते कोणाला तरी करणारच आहे. आई वडिलांवरील लहान मुलं, आपलेच मुलं आपल्यावर ओरडतात, मग ते आपण समजून घेतो की ओरडलं ठीक आहे, आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हा काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं मार्ग लहान मुलं म्हणून ठीक आहे. आता तुम्ही दुसरा म्हणाल की याला पहिला क्रमांक द्यावा का? मोठ्याने श्वास घेणे आणि ती परिस्थिती हाताळण्याचा योग्य मार्ग कोणता याचा विचार करणे. ज्या वयामध्ये मुलं आहेत त्या मुलांमध्ये ही मानसिकता नसते, हे आपल्यासाठी पर्याय आहे. काही प्रमाणामध्ये समोरच्या व्यक्तीवर ओरडणे हा असला तरी तंतोतंत तरी तसंच करावं असं म्हणत नाही मी, पण यासाठी शीतलनेचा उपाय सांगितला होता आधीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, तो उपाय बरोबर आहे की आपल्याला येणारा जो राग आहे त्या रागाला कुठे ना कुठे शांत करण्यासाठी आवडीच्या गोष्टीकडे त्याला डायव्हर्ट करता आलं पाहिजे. शिक्षक म्हणून आपणही ते भूमिका निभावली पाहिजे, पालक म्हणून निभावली पाहिजे. लहान मुलांना ती मात्र अजिबात जमणार नाही. मोठं झाल्यानंतर आपण ते ऍक्टिव्हिटी करू शकतो की आता थोडं शांत, सोल्युशन काढण्याची जी प्रोसेस आहे ही त्या बिंदूमध्ये नाही आहे ज्या वयामध्ये लहान मुलं आहेत. मोठ्या मुलांना ते शक्य राहू शकते, लहान मुलांना मात्र 4थ्या वर्गापर्यंत नाही. ते कुठून ना कुठून आपला राग काढतीलच, बाजूबाजूच्या पोरांवर तरी ते काही ना काही ताशाने ओढतीलच, शिव्या घालतीलच, जे काय करायचं त्यांचं ते होईलच. मला असं वाटतं यात पहिला आणि दुसरा यावरती क्रमाने आपण लावून विचार करू शकतो. छान, खूप छान सांगितलं. आता मला सांगा, हा आपला एक जो उपक्रम झालेला आहे, या उपक्रमामध्ये
तुम्हाला आता तुम्हाला छोट्या मुलांसारखं तुम्हाला इथे उत्तरं द्यायची होती. ठीक आहे, सरांनी खूप छान एक्सप्लेन केलं, खूप छान सांगितलं. माझा रोल त्यांनी निभवला, त्याबद्दल धन्यवाद. माझं काम थोडं सोपी झालं. पण मुलांमध्ये ही वृत्ती असते की राग आल्यानंतर मी तर मारेल त्याला, हो ना, मी पण लागेल, त्यांनी कसं माझ्याशी असा वागला मी पण अशी वागेल, मी पण असा वागेल, ही वृत्ती मुलांमध्ये असते. तर आपलं हे जे सेशन आपण घेतो आहे, हा एवढा सगळा जो घाट घालतो आहे, हीच वृत्ती मुलांची आपल्याला परिवर्तित करायची आहे, हो ना. तर हीच मूल्य की रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, रागाला पॉझिटिव्ह पद्धतीने त्याला काय म्हणते चॅनलाइज कसं करायचं, दुसऱ्या पद्धतीने त्याला चांगल्या गोष्टींकडे कसं वळवायचं, हेच आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. म्हणजे ज्याही निगेटिव्ह वृत्ती आहे, नकारात्मक त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या सकारात्मक दिशेने कशा वळवायच्या, हे आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. आणि ह्या ज्या सगळ्या पुस्तिका आहेत, ह्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर विषय इथे दिलेले आहे आणि मुलांच्या वयानुरूप ही पुस्तकं बनवलेली आहेत. आणि तो उपक्रम कसा घ्यायचा तेही मार्गदर्शन आपल्याला या पुस्तिकेमध्ये मिळणार आहे. आता हा जो वर्ग झाला, या वर्गामध्ये एक घरी करायची कृती जी आहे ती तुम्हा सगळ्या मुलांना घरी जाऊन करायची आहे. ती म्हणजे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायचं, हे आपल्या आपल्या घरच्या मोठ्यांना विचारायचं आहे. घरी जाऊन ही चर्चा होणे आवश्यक आहे. घरी गेल्यानंतर तुम्हाला आपल्या आईवडिलांशी हे विचार सांगायचे आहे की आमच्या शिक्षिकेने आम्हाला असा गृहपाठ दिलेला आहे आणि त्याच्यावर मला लिहून न्यायचं आहे की मी रागावर नियंत्रण कसं करायचं. त्यात अजूनही काही गोष्टींची भर पडणार आहे. काही उपाय शिक्षिकेने सांगितलेले असतील, काही आजी आजोबांनी सांगितलेले असतील, काही आई वडिलांनी सांगितलेले असतील, काही तुमच्या मोठ्या भावंडांनी सुद्धा सांगितलेले असतील आणि कधी कधी छोटा भाऊ छोटी बहीण सुद्धा असं काहीतरी आपल्याला सांगून जाते, ज्यावर आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो. तर ही चर्चा होणे आवश्यक आहे, गृहपाठही होणे आवश्यक आहे आणि त्या गोष्टीवर त्या मुलाने विचार करणे आवश्यक आहे. आणि तो विचार फक्त त्याची जी दिशा असली पाहिजे ती योग्य असली पाहिजे, त्या योग्य दिशेनेच तो विचार होणे आवश्यक आहे. तर हे सगळे उपक्रम जेव्हा आपण आपल्या क्लासमध्ये घेऊ, आपल्या वर्गामध्ये घेऊ, त्यावेळेला ही प्रोसेस पूर्ण झाली पाहिजे. जी आता या ठिकाणी जो उपक्रम घेतलेला आहे, ही पूर्ण प्रोसेस होणं आवश्यक आहे. ही पूर्ण प्रक्रिया जी आहे, म्हणजे सुरुवातीपासून गृहपाठापर्यंत ती पूर्ण प्रक्रिया होणे आवश्यक आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही खूप छान सहकार्य केलंय. सर काही बोलताय? मॅडमनी आता आम्हाला जो उपक्रम केलेला होता, आता एक शिक्षक म्हणून मला माहीत नाही की विद्यार्थ्यांनी रागावर नियंत्रण कसं मिळवायचं, पण हल्ली ज्या प्रकारचे GR येतात, ज्या प्रकारच्या सूचना आम्हाला पेपरमधून पाहायला मिळतात किंवा शिक्षकांनी असंही नाही करायचं विद्यार्थ्यांना, तर त्याच्यावर FIR होईल. तर या प्रशिक्षणाचा फायदा आम्हाला किमान आम्ही आमच्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं यासाठी काही नाही. त्याला तुम्ही आम्हाला काही मारू द्या नाही, मग त्याच्यामुळे आता भाग आपला शांतपणे आपण शांत बसायचं, काय करायचं. आपल्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण करता येईल, तेव्हाच आपण मुलांना शिकवू की त्यांनी रागावर नियंत्रण कसं करायचं आहे. त्यामुळे हे आपल्याला सुद्धा हा जो कार्यक्रम आहे आपल्यासाठी सुद्धा खूप उपयोगी ठरणार आहे. कारण मुलांना शिकवायच्या आधी आपल्याला सुद्धा ते आत्मसात करणे आवश्यक आहे आणि खरोखर याचा फायदा आपल्याला सुद्धा होणार आहे. कारण आपणही बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्यालाही राग येतो, माणूस आणि सगळे इमोशन्स असतात, सगळ्या भावना आपल्यामध्ये असतात. तर त्या दृष्टीने त्या भावनांना योग्य दिशा देणे हे आपल्याला सुद्धा आवश्यक आहे. तरच आपण ते मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे.